व्हॉट अकॉर्डिंग टू यू इज हेल्दी सेक्स? म्हणजे काय असू शकतं हेल्दी सेक्स? म्हणजे आपण सेक्स कसा असू शकतो याबद्दल बोललो. पण हेल्दी सेक्स कसा असू शकतो? किंवा असं काही असू शकेल का? कारण प्रत्येकाला कारण मी हे विचारण्याचं कारणही हेच आहे, की बऱ्याच लोकांचा सेक्स हा रेफरन्स पॉइंट हा पॉर्न आहे. म्हणजे आपण मगाशी पण बोललो तसं, की या पद्धतीनं हे केलं, की ते प्लेजरेबल आहे असं वाटतं. आणि मला माहीतच नाही, की मी जे करतो आहे माझ्या आयुष्यात ते मला खरं तर आनंद देतंय कदाचित. पण तेच बरोबर आहे का? किंवा तेच प्लेजरेबल आहे का? किंवा तेच हेल्दी आहे का? हे मला माहीत नाही. तर असं काही असू शकतं का, की हे पॅरामीटर्स असू शकतात किंवा हे केलं, की बाबा हे असू शकतं हेल्दी सेक्स किंवा असं का नाहीये काही प्रत्येकाचं आपापलं वेगळंच असेल? हेल्दी सेक्सपेक्षा माझ्या मनाला आवडेल असा सेक्स. ओके. हेल्दी हा शब्द थोडासा ठीक आहे. नाही पटत मला. ठीक आहे. मनाला सो आवडणारा सेक्स. हां. सो मनाला आवडणारा सेक्स असं हे मला जास्त वाटतं. अ, होतं काय मगाशी म्हटलं तसं, की पॉर्नमध्ये आपल्याला जे दिसतं, ते असंच विचित्र वेगळं, काहीतरी नॉर्मलपेक्षा वेगळं असं आपल्याला दिसतं. आणि मग आपण ॲक्चुअली जेव्हा आपलं सेक्शुअल जर्नी चालू करतो, तेव्हा आपण कोणालाच विचारत नाही ना. हं. हं, म्हणजे इव्हन आपले पिक्चर असतील किंवा मॅगझिन्स असतील किंवा बुक्स असतील किंवा इंटरनेट असेल, ह्याच्यावरती लग्नाच्या पहिल्या रात्री काय करायचं? हं. तर दोघांचं लग्न होतं, धामधूम संपते. ती बायको काहीतरी बेडवर जाऊन बसते. त्याला काहीतरी फुलं-बिलं लावलेली असतात. तो नवरा आत येतो. आत दूध, आल्यावर मसाला दूध. हां, हां. ते का देतात माहीत नाही हां. म्हणजे आय रिअली डोंट नो. म्हणजे नाही का काही त्याचा अर्थ? म्हणजे मसाला दूध का देतात? म्हणजे एखादं ड्रिंक द्यावं किंवा चहा द्यावा, कॉफी हो. द्यावी. दूध का आणि मसाला दूध का? हळदीचं दूध. सो त्या देअर इज नो ते तसं दिलं जातं. मग तो नवरा जवळ येतो, तो घुंगट उचलतो आणि मग ते मिठी मारतात आणि इट एंड्स. त्याच्या पुढं काहीच नसतं ना. त्याच्या पुढं फार तर एक सीन असतो ज्याच्यामध्ये त्या मुलीच्या हातात असं छान गोंडस बाळ असतं. सो ते कोणीच सांगत नाही. आणि त्याच्यामुळे मग आपल्याला नॉर्मल संबंध कसे ठेवायचे हे माहितीच होत नाही. हं. आणि मग आपण कुठून तरी माहिती गोळा करतो. मग कुठून कामसूत्र, हो. आपले मॅगझिन्स काही-काही. मॅगझिन्स, की ज्याच्यामध्ये असे विचित्र पोजेस असतात, की जगातले टॉप जिम्नॅस्ट पण करू शकणार नाहीत. पण पहिल्यांदा संबंध ठेवताना ते काहीतरी विचित्र पोजेस करायचा प्रयत्न करतो आणि फसतो. हो. ते लक्षात घे, आपण तोंडाने घास खातो ना, तो असा खायचा प्रयत्न केला, तो जाणारच नाही ना तोंडात. पण तीच गोष्ट आपण करतो. हं. सो सगळ्यात महत्त्वाचं आहे, की जेव्हा तुम्ही संबंध ठेवताय, पहिल्या वेळेला सुरुवातीला, त्यावेळेला एन्जॉय युअर सेक्शुअल ॲक्टिव्हिटी इन अ नॉर्मल वे. हं. जिथे आत्ता जसं म्हणलं तसं, की जसे संबंध ठेवायचे त्याच पद्धतीने ठेवा. उगाचच काहीतरी विचित्र पोज, काही सेक्स टॉयज, काही क्रीम्स, लोशन्स, काही व्हायब्रेटर्स ह्या गोष्टी सगळ्या ज्या आहेत ना, ह्या सगळ्या तुमच्या पहिल्या संबंधांसाठी नाही आहेत. हं. तुम्ही जेव्हा यूज्ड टू होता, मग यू कॅन ट्राय थिंग्स. हं. ओके. आणि यू विल बी सरप्राइज्ड की व्हेन यू हॅव अ नॉर्मल नॅचरल इन अ नॉर्मल पोझिशन ज्याला मिशनरी म्हणतो आपण, त्या पोझिशनमध्ये जेव्हा तुम्ही संबंध ठेवता, तो जे प्लेजर आहे, इट इज ऑलमोस्ट द सेम ॲज जेव्हा तुम्ही काहीतरी विचित्र पोझिशन्स करून संबंध ठेवता. हं. सो डोंट ॲट ऑल अटेम्प्ट टू गो इंटू स्टुपिड थिंग्स फर्स्ट. स्टार्ट विथ युअर नॉर्मल ॲक्टिव्हिटी. हं. एन्जॉय इट. दुसरं मला एक नेहमी सांगावसं वाटतं, की डोंट कंपेअर युअर सेक्शुअल एक्सपिरियन्सेस. हं. हं. म्हणजे आता लग्ना अगोदर तुम्हाला एक्सपिरियन्स असेल किंवा तुमच्याच पार्टनर बरोबरचा अगोदरचा एक्सपिरियन्स असेल. हं. म्हणजे बऱ्याच वेळेला हे मला वाक्य ऐकू येतं, की व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी आपण जसा संबंध ठेवले ना, हो. तसं तू एप्रिलमध्ये नाही ठेवले बाबा. हो. त्यावेळेस जसं झालं होतं वगैरे. इट इज स्टुपिड. हं. इट इज स्टुपिड. व्हाय? कारण एव्हरी एपिसोड ऑफ सेक्शुअल इंटरकोर्स इज डिफरंट. का? कारण दरवेळेला तुमच्या सगळ्या गोष्टी बदलतात. तुमचं वातावरण बदलतं, तुमची बेड बदलते, तुमचा मूड बदलतो, तुमचं खाणं बदलतं, तुम्ही कुठल्या पद्धतीने संबंध ठेवता ते बदलतं, तुमचा स्ट्रेस बदलतो, तुमच्या पार्टनरचे अपेक्षा बदलतात, तुमच्या अपेक्षा बदलतात.
वेळ बदलते. अरे, कितीतरी गोष्टी आहेत. हं, सो मेनी व्हेरिएबल्स. हं, आणि दीज आर द व्हेरिएबल्स विच मेक सेक्स इंटरेस्टिंग. हं. विचार कर, जर का दरवेळेला संबंध ठेवल्यावर मला त्याच पद्धतीने आनंद मिळाला असता, तर मी कंटाळून गेलो असतो ना. म्हणजे हो. रोज कोण श्रीखंड खाईल रे बाबा? हो. कधीतरी मला गुलाबजाम पाहिजे, कधीतरी गुलाबजामच्या ऐवजी मला काय ती बंगाली मिठाई पाहिजे. हो. तो आनंद जेव्हा मला वेगळा-वेगळा मिळेल ना, तेव्हाच मी संबंध ठेवू शकेन ना. हं, सो डोंट कंपेअर युअर सेक्शुअल एक्सपिरियन्सेस. हं, एव्हरी एक्सपिरियन्स इज युनिक. एव्हरी एक्सपिरियन्स इज गुड. You have to derive the pleasure of every time. हं. Don't compare your sexual. खूप खूप महत्वाचं आहे मला वाटतं हे पण.